दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून राजकारण काही थांबायचं नाव घेत नाही। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पुन्हा एकदा हा मुद्दा गाजला। भाजप आमदार नितेश राणे यांनी हा मुद्दा लावून धरलाय। या पार्श्वभूमीवर गेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने एसआयटी चौकशीची घोषणा केली होती। नुकतंच गृह विभागाने मुंबई पोलिसांना चौकशीचे लेखी आदेश दिले। त्यामुळे पुन्हा एकदा दिशा सालियान मृत्यू प्रकरण चर्चेत आलंय। मी एक सरकारला हेही मागणी करीन की माझ्या माहितीनुसार आदित्य ठाकरे देश सोडून पळून जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्य सरकारने आदित्य ठाकरेच्या नावाने लुकआउट नोटीस काढावी, शक्य असेल तर त्याचा पासपोर्ट जप्त करावा, जेणेकरून तो देश सोडून जाता कामा नये, अशी मागणी मी राज्य सरकारकडे करीन। दिशा सालियान प्रकरणावरून आदित्य ठाकरेंची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय। एकीकडे विरोधकांनी कोंडी केली असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या पुतण्या आदित्य ठाकरेंच्या मदतीला धावून आल्या। दिशा सालियान प्रकरणी त्यांनी आदित्य ठाकरेंची पाठराखण केली आहे। आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये एसआयटी लावलेली आहे चौकशीची, कसं पाहता एकंदर तुमचं घरचं पण नातं आहे? मला असं वाटत नाही की आदित्य असं काही करेल, त्यामुळे चौकशा काही लावू शकतात। आम्ही पण ह्याच्यातनं खूप गेलोय। दिशा सालियानच्या मृत्यूला 3 वर्ष उलटून गेलेत। मुंबईच्या मालाड परिसरातील गॅलेक्सी रिजंट इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून दिशा सालियानचा मृत्यू झाला होता। 8 जून 2020 ला ही घटना घडली होती। दिशाच्या मृत्यूनंतर 2 दिवसांनी म्हणजेच 11 जून 2020 ला दिशाच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं होतं। तिच्या पोस्टमॉर्टमला 2 दिवस विलंब का झाला असा प्रश्न तत्कालीन विरोधी पक्षाकडून करण्यात आला होता। शेवटी ती पण माऊली आहे, लक्षात ठेवा। माननीय आदित्य साहेबांना तिने या माऊलीने या घरामध्ये वाढताना त्यांच्यावर चांगले संस्कार होताना पाहिलेले आहेत आणि आदित्य ठाकरे हा राजकारणातला फार मोठा तेजाने पुढे येणारा हिरा आहे। त्यामुळे त्या घरातल्या व्यक्तीने ज्यावेळेला असे बोलले, हेच बोल संपूर्ण राज्यातील जनतेचे आहेत। त्यामुळे शर्मिलाताई बोलल्या ते योग्य बोललेले आहेत आणि योग्य वेळी याच्यातनं जे काही चांगलं आहे ते बाहेर येईल। महाविकास आघाडी सरकारच्या काळात यावरून बराच गदारोळ झाला होता। भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर आरोपांची राळ उडवली होती। त्यानंतर केंद्र सरकारनं दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी केली होती। मात्र सीबीआय चौकशीतून काही निष्पन्न झालं नाही। या प्रकरणात कोणताही राजकीय अँगल नसल्याचा निर्वाळा सीबीआयनं दिला होता। तसंच इमारतीवरून तोल जाऊन पडल्यामुळे दिशाचा मृत्यू झाल्याचं सीबीआयच्या तपासात समोर आलं होतं। आता राज्य सरकारकडून पुन्हा एकदा या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे। आदित्य ठाकरेंना विरोधकांनी खिंडीत गाठलं असतानाच राजकीय भाऊबंदकी विसरून ठाकरेच ठाकरेंच्या मदतीला धावल्याचं चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।